नमस्कार. मंत्री बैठक या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. राज्याला नवं मंत्रिमंडळ मिळालं. साहजिक आहे थोडा उशीर लागला, मात्र उंच इमारत बांधायची असते तर पाया खंदायला आणि नव्यानं उभं करायला वेळ तो लागतो. त्यामुळे तो वेळ लागला असं आपण धरून चालूयात आणि नव्यानं काहीतरी चांगलं उभं राहील अशी अपेक्षा करूयात. या मंत्रिमंडळामध्ये अनेक नवे चेहरेही पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर अनेक जुने चेहरेही पाहायला मिळाले. काही जुने चेहरे नव्यानं मंत्रिमंडळात येताना पाहायला मिळाले. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आल्या. त्यातलाच एक महत्त्वपूर्ण चेहरा, लक्षवेधी चेहरा म्हणजे ॲडव्होकेट आशिष शेलार. स्वतः अगोदरही मंत्री होते, यावेळेला त्यांना पुन्हा एकदा पक्षानं संधी दिलेली आहे. त्यांच्याकडे महत्त्वाच्या अशा जबाबदाऱ्याही आलेल्या आहेत. मुळात मंत्रिपदापर्यंत तर पोहोचले, मात्र प्रवास कसा आहे आपल्याला प्रत्येकाला कुतूहल असतं की अरे अखेरीस राजकारणाचा प्रवास कुठून सुरू होतो, तो मंत्रिपदापर्यंत पोहोचतो कसा. आणि अनेकांना ज्यांना राजकारणात यायची उत्सुकता आहे त्यांच्यासाठी तो मग प्रेरणादायी ठरतो. आपण तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांचं विजन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. धन्यवाद. जसं मी म्हटलं की मंत्रिपद तुमच्याकडे आलेलं आहे. तुम्ही दुसऱ्यांदा मंत्रिमंडळामध्ये येताना आम्हाला पाहायला मिळालं आहे आणि संस्कृती विभाग, अत्यंत महत्त्वपूर्ण विभाग, तुमच्या आवडीचा विषय तुमच्याकडे देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर IT, एकीकडे संस्कृतीसारखा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आणि भविष्यासाठी महत्त्वाचा असलेला IT सारखा विषय, असे दोन विषय तुम्ही हाताळणार आहात. यासाठीचं विजन काय असेल, IT साठीचं मुख्यतः? मुळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर मला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, जगतप्रकाश नड्डाजी यांचं मनापासून धन्यवाद द्यायचं आहे, कारण त्यांनी हा विश्वास माझ्यावर दाखवला. आणि माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा यांच्या सरकारने मला संधी दिली, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे आहे. या अगोदर मी शालेय शिक्षण, युवा कल्याण आणि खेळ, आपला क्रीडामध्ये या विभागाचं काम केलं आहे. पक्षामध्ये सातत्याने काम केलं आहे. मी इंडियन ऑलिम्पिकच्या टॉप समितीवर काम करतो आहे. मी BCCIवर काम केलेलं आहे. मी MMRDAच्या हेरिटेज कमिटीवर काम केलेलं आहे. महानगरपालिकात वेगवेगळ्या समित्यांवर काम केलेलं आहे. सांगण्याचा मुद्दा एवढा की पक्षाने आजपर्यंत इथे आणण्याआधी विविध पद्धतीने काम करण्याची संधी ही वेळोवेळी दिल्यामुळे एक अनुभवाची शिदोरी घेऊन या दोन महत्त्वपूर्ण खात्यांकडे मी पाहतो. माननीय मोदीजी नेहमी म्हणतात की आपल्याला विकास साधायचा आहे, पण विरासत बरोबर घेऊन. आणि त्यामुळे विरासत आणि विकास दोन्ही एकत्र गेलं पाहिजे. आणि मला वाटतं या मंत्रिमंडळामध्ये ज्याला दोन्ही एकत्र जबाबदारी दिली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी, असं खातं, असा मंत्री मी आहे. आणि म्हणून सांस्कृतिक कार्यही आहे, जी आपली विरासत आहे, आणि विकास म्हणजे उद्याची भाषा, असं माहिती तंत्रज्ञान सुद्धा आहे. आपण मला स्पेसिफिकली माहिती तंत्रज्ञानाबद्दल विचारलं. मला असं वाटतं की आजच्या जगाची भाषा ही आता माहिती तंत्रज्ञानावरच आधारित आहे किंवा तीच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत आता आपण गेलेलो आहोत. आणि म्हणून या सगळ्यामध्ये नवनवीन गोष्टी समोर येत आहेत, नवनवीन आव्हानं समोर येत आहेत, नवीन वळणं सुद्धा समोर दिसत आहेत, नवीन प्रयोग सातत्याने होत आहेत. आणि याला सगळ्याला हवंय काय, तर एक सर्वंकष दृष्टिकोन देऊन त्यातलं चांगलं टिपून घेऊन आपल्या आवश्यकतेचं महाराष्ट्राला मिळालं पाहिजे, महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला मिळालं पाहिजे. या पद्धतीचा एक मोठा, ज्याला आपण वैज्ञानिक आणि ज्याला म्हणून सर्वसमावेशक असा विचारांचा डॅशबोर्ड करायला लागेल. कामांचा डॅशबोर्ड तर आपण करूच, पण त्या विचारांचा डॅशबोर्ड करणारी टीम, याला पाठबळ माननीय मुख्यमंत्री महोदयांचं लागेल. माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या माझ्या बैठका, विभागाच्या झालेल्या माझ्या बैठका, याच्यावर मी आपल्या माध्यमातून 14 कोटी महाराष्ट्राला आश्वासित करू इच्छितोय की हा वैचारिक आणि वैज्ञानिक डॅशबोर्ड जो सर्वसमावेशक आहे, जे चांगलं आहे, जे आवश्यक आहे, जे उपयोगी पडणार आहे, याला घेऊन पुढच्या 5 वर्षात माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राला आम्ही ही भाषा सर्वसामान्यांच्या हातापर्यंत पोहोचवू. आपण IT वर बोलतोय. IT म्हटलं की पुणे अशा स्वरूपाचं चित्र उभं राहत होतं देशभरामध्ये. मधल्या काळामध्ये बँगलोर असेल, हैदराबाद असेल, अगदी मग तिकडे गुडगाव असेल, अशा वेगवेगळ्या हब्समध्ये आता IT डेव्हलप होताना पाहायला मिळतं. आणि मग पुण्यातल्या IT वर नजर टाकली की मग आपल्याला अत्यंत वाईट रस्ते, तिथपर्यंत कम्युनिकेशनची साधनं नसणं किंवा कम्युटिंगचं साधनं नसणं, प्रवासाची योग्य साधनं नसणं, हा खूप मोठा प्रश्न जो आहे तो उभा राहिला.
आणि मग पुण्यातून मोठ्या कंपन्या बाहेर जातात का अशी चर्चा झाली. यावर मुख्यतः कशा स्वरूपाचा एक अजेंडा असेल किंवा विजन कशा स्वरूपाचं असेल यांना आपल्याकडे कायम राखण्यामध्ये आणि नव्यांना आणण्यासाठी म्हणून? मुळामध्ये याचे दोन प्रश्न आहेत. इंडस्ट्री विभाग हा वेगळा आहे, हो, माहिती तंत्रज्ञान विभाग हा वेगळा आहे. अगदी वेगळं. आज तरी इंडस्ट्रीजच्या बाबतीतला निर्णय प्रक्रियेतली कार्यपद्धती ही इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे आहे. टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन, टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन, टेक्नॉलॉजिकल त्यातला असलेला प्रचार प्रसार आणि निर्णय प्रक्रिया ही IT म्हणजे माहिती तंत्रज्ञान विभागाकडे आहे. ऑफकोर्स दोन्ही विभाग एकमेकांबरोबर काम करत आहेत, याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. स्पेसिफिकली तो जो तुम्ही प्रश्न विचारलात की स्टार्टअपचा हब हा महाराष्ट्र, मुंबई, पुणे हा होता, आहे, राहिला पाहिजे. पण तो आज हळूहळू बँगलोर, चेन्नई, हैदराबाद इकडे जातोय का याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे आणि ती चिंता पण आहे. अगदी. आणि म्हणून आम्ही विभागात निर्णय केला आहे, महाहब हा स्टार्टअपचा हब महाराष्ट्रात पुन्हा करण्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट संचालकांचं मंडळ बनवलं आहे. अरे, आणि त्यामध्ये खाजगी प्रावीण्य ज्यांना आहे व्यवसायातलं अशा महान या क्षेत्रातल्या व्यक्तींना आपण त्यामध्ये घेतलेलं आहे. अगदी कुमार मंगलम बिर्लापासून बाबा कल्याणींपर्यंत आणि अगदी त्या ठिकाणी अनंत अंबानींपासून त्या ठिकाणी असलेल्या आनंद महिंद्रांपर्यंत, गुप्तेंपासून कोटकांपर्यंत, IIT पासून IIM पर्यंत. आणि या सगळ्याचं आता संचालक मंडळ बनवून त्यासाठी आवश्यक हे हब पुन्हा आपल्या महाराष्ट्रात आणण्यासाठीची सोयीची जागा कुठली, कारण स्थळ, काळ, वेळ अगदी. हे केवळ अध्यात्मामध्ये आवश्यक आहे असं नाही, विज्ञानामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून ती जागा, त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, तो हब निर्माण करताना तिथली असलेली इकोसिस्टीम, त्याला जगातल्या भाषेशी, सॅटेलाइट ते नेट याच्याशी कनेक्टिव्हिटी, रिसर्चचं सेंटर, त्याबरोबर आर्थिक पाठबळाचे निर्णय, या सगळ्यांनी आता एक मोठा प्रयोग 100 दिवसाच्या आत वा. आम्ही घेऊन येतो आणि महाराष्ट्राला आश्वस्त करू पाहतो की इथलं टॅलेंट हे आता बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. किंबहुना परिस्थिती अशी निर्माण करू की बाहेरचं परराज्यातलं टॅलेंट सुद्धा याला ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इकोसिस्टीम आम्ही देऊ त्याला महाहबमध्येच यायला लागेल आणि महाहबमध्ये ती कॅपॅसिटी असेल. हे 100 दिवसात आम्ही काम सुरू करतो. महाहब म्हणजे आपण SEZ सारखे जे प्रकल्प होते तशा स्वरूपाचं हे महाहब असेल की म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल आपण या अगोदरही स्कीम्स राबवलेल्या IT साठी म्हणून विशेष इन्सेंटिव्ह होते, इंडस्ट्रियल इन्सेंटिव्ह होते, टॅक्स इन्सेंटिव्ह होते, तर या स्वरूपातल्या काही योजना पुढच्या काळामध्ये येऊ शकतात का? 100%. मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण जगाशी स्पर्धा करतोय, आंतरराज्य स्पर्धा सुद्धा जी करतोय, जी या देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे, त्यावेळेला प्रत्येक राज्याला याबद्दलचा विचार करावा लागेल. महाराष्ट्र तर तो प्रमुखता करतोच आहे. आपल्याकडे जसं वीज धोरणामध्ये आपण येणाऱ्या येऊ घातलेल्या आवश्यक असलेल्या इंडस्ट्रीजसाठी विजेच्या बाबतीतले सबसिडी किंवा अन्य अनुदानाचे निर्णय करतो, आपण आग्रहपूर्वक आपला युवकांचा असलेला एंटरप्रेन्योरशिप, त्यातनं होणारा रोजगार निर्मिती, उद्यमशीलता, उद्योग, यासाठी या सगळ्यांचा, मग विजेपासून जागेपर्यंत आणि इंटेलिजन्स पासून बँडविड्थ पर्यंत, सिस्टीम ऑफ टेक्नॉलॉजी, सॅटेलाइट पासून नेट पर्यंत, आणि जगाला सुद्धा वाटावं, रिसर्च करायला इकडे यावं, यासाठी आवश्यक असलेल्या आर्किओलॉजी, आर्काईव्ह ते लायब्ररीपर्यंत या सगळ्या गोष्टींशी ॲक्सेस देणं, या सगळ्याचं एकत्रित धोरण करतो. अगदी. सर, विषय निघाला आर्किओलॉजीचा म्हणून, सांस्कृतिक कार्य विभाग तुमच्याकडे असेल, त्यामुळे साहजिक आर्किओलॉजी पण तुमच्याकडे असेल. आणि महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या अनेक आर्किओलॉजिकल साईट्स आहेत, म्हणजे त्या संरक्षित पण आहेत किंवा अनेक अशा साईट्स आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. किंवा महाराजांचे गडकिल्ले असो, अत्यंत महत्त्वाचा विषय. पण चर्चा खूप होते महाराष्ट्राच्या नावानं, म्हणजे महाराजांच्या नावानं राजकारण होतं, मात्र त्यांच्या गडकिल्ल्यांचं संरक्षण हा विषय खूप दुर्लक्षित अशा स्वरूपाचा आहे. तर त्यासाठी म्हणून काय धोरण असेल? मला असं वाटतं सांस्कृतिक विभाग
हा आमचा वेगवेगळ्या 9 विभागांमध्ये काम करतो. त्यात अतिशय महत्त्वाचा हा त्याला आर्किओलॉजी आर्काइव्स पण आहे अगदी. आणि या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करतोय. आपण गडकिल्ल्यांचा उल्लेख केला. मला या ठिकाणी मुद्दामून सामच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला हे सांगायचं आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 किल्ले हम्म. आता युनेस्कोच्या मान्यतेसाठीच्या प्रस्तावासहित देशाची मान्यता घेऊन गेलेली आहे. हो. एक मोठं दालन आपण उघडायचा प्रयत्न करतो आहोत. आपण कल्पना करू शकता, ज्या वेळेला वर्ल्ड युनेस्कोची मान्यता त्याला मिळेल आणि जी मिळणारच आहे, हो. केंद्र सरकारच्या विविध खात्यांनी त्याच्यात सकारात्मक आपल्याला मदत करूनच तो प्रस्ताव पाठवला. त्यानंतर त्या बाबतीत जगाचा दृष्टिकोन, जगातल्या गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन आणि स्वाभाविकता त्यामुळे भारतातल्या या विषयात काम करणाऱ्या गुंतवणूकदारांचा आणि बरोबरीने CSR मध्ये आवश्यक असलेल्या अटी, शर्ती, मंजुरीतली सहजता, यातनं एक मोठं दालन हे देशासमोर, जगासमोर आपल्याला महाराजांच्या गडकिल्ल्यांचं आणण्याची कामाची सुरुवात आपण केलीच आहे. आणि त्याला गती देण्याचं काम तंत्रज्ञानाने आम्ही देऊ. आणि देवेंद्रजींच्या स्वतः या 100 दिवसात ज्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे, या प्रायोरिटीच्या कार्यक्रमामध्ये याची त्याच्या ठिकाणी समाविष्टता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याचा उल्लेख आपण केलात की बऱ्याच अशा साईट्स आहेत, जसं कातळ, आपल्या कोकणातलं कातळ आहे, आता त्याला सुद्धा आपली मान्यता आहे. त्याला संरक्षण देणं, त्याला सुशोभित करणं, त्या सगळ्यावर अन्य पद्धतीचं कुठले नुकसान होऊ नये अगदी या पद्धतीचे निर्णय, प्रक्रिया. तर आता आपण छोटा निर्णय केला की DPC मध्ये जिल्हास्तरीय DPCच्या निधीतून 3% निधी हा आता राज्याचे वैभव संरक्षित करण्यासाठी आपण वापरणार आहोत. आणि मग त्यातून त्याच जिल्ह्यात, कारण शेवटी काय असतं, माझ्या जिल्ह्यामध्ये असलेली गोष्ट संरक्षित करायला माझ्या जिल्ह्यातला निधी दिला तर त्या जिल्ह्यातल्या नागरिकांची जी प्रेम ओढ आहेच ती आपुलकी अजून वाढते. आणि म्हणून त्याला एक बंधन आपलेपणाचं स्वाभाविकता ठेवून अशा पद्धतीने योजना आपण पुढे राबवतो आहोत. आणि त्यातनं सुद्धा जिल्हा स्तरावर या पद्धतीच्या मान्यता प्राप्त संरक्षित असलेल्या साईट्स याच्याबद्दलचा आपण निर्णय करतो. अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय असेल. आणि महाराजांच्या 13 गडकिल्ल्यांना जर जागतिक मान्यता प्राप्त झाली युनेस्कोच्या माध्यमातून तर पर्यटनालाही खूप मोठी चालना या निमित्तानं कोकण पट्ट्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. या पूर्ण प्रकारामध्ये महाराजांचं नाव घेऊन आपण राजकारण करतो, सगळ्या गोष्टी ठीक आहे, किंवा गडकिल्लेही होतील. संस्कृती हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे. आणि मधल्या काळामध्ये संस्कृती म्हटलं की मग आता काही इव्हेंट्स, कार्यक्रम इतक्यापुरतं ते मर्यादित असा विषय होणं आणि त्यातून पैसा खर्च होणं अशा स्वरूपाचं चित्र होतं. तुमच्यासाठी म्हणून सांस्कृतिक विकास किंवा ती धरोहर जी आहे ती पुढे जावी, पुढच्या समाजाला कळावी, पुढच्या पिढीला कळावी, यासाठी म्हणून तुमचं अजेंडा काय असेल, विजन काय असेल? हा एवढा मोठा विषय आहे निलेशजी की महाराष्ट्र कदाचित, म्हणजे मला कोणाला कमी जास्त लेखायचं नाही आहे, पण मला अभिमानाने नक्की म्हणायचं आहे की आपला महाराष्ट्र हा देशातील सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक असलेलं अधिष्ठान या सगळ्यात अन्य राज्यांचं नेतृत्व करू शकतो एवढी क्षमता आहे. खरं. आणि आपण ते करतो आहोत. आणि मग अगदी बालनाट्यापासून नाट्य चळवळीपर्यंत, लोककलापासून मराठी नाट्यसृष्टी, मराठी सिनेसृष्टीपर्यंत आणि आपल्याकडे असलेल्या विविध पद्धतीच्या स्टुडिओज, टेक्नॉलॉजीच्या अपग्रेडेशनच्या आवश्यकतेपासून या पद्धतीची इकोसिस्टीम करेपर्यंत, शास्त्रीय संगीतापासून ऑडिओ व्हिज्युअल डॉक्युमेंटरीज करेपर्यंत विविध पद्धतीने हा आपण त्या ठिकाणी आपला विभाग पसरलेला आहे. खूप मोठं आव्हान आपल्या समोर आहे. आज तरी मी असं म्हणेन की या विभागाची आवश्यकता, यातला सगळ्यात केंद्रबिंदू जो आहे तो सर्वसमावेशकतेवर आहे. कारण व्यक्ती तेवढा प्रवृत्ती, व्यक्ती तेवढे विचार, लोकशाहीला अभिप्रेत आहे. महाराष्ट्रामध्ये लोककला आणि त्याच्यातनं लोककल्याण अगदी हे एक नातं वेगळं आहे. महाराष्ट्रामध्ये संत परंपरा, त्यातनं निर्माण होणारी साहित्य,
कविता, गीतं, बडबड गीतं, संस्कृती आणि त्याच्या आधारित सांस्कृतिक कार्यक्रम याची परंपरा अजून वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये जगाने येण्याची पद्धत आजही सिनेसृष्टीत शूट करायचं असेल तर इथे येण्याची आहे, त्याच्यामधल्या अपग्रेडेशनची आवश्यकता आहे. आणि म्हणून या सगळ्यावर एक महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण याची सुरुवात आपण केली आहे. त्याच्या इम्प्लिमेंटेशनचा एक गटही आपण त्या ठिकाणी बनवतो आहे. एक मुद्दा हाही समोर आलाय की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागातनं होणाऱ्या कामाचं आणि टप्प्याटप्प्याने होऊ घातलेल्या यशस्वी प्रयत्नांचं महाराष्ट्र सांस्कृतिक ऑडिट सुद्धा होणं अपेक्षित आहे. हा विचार सुद्धा समोर महत्वाचा आहे अगदी. आणि मग ज्या वेळेला धोरण आणि ऑडिट आहे त्या आधारावर पुढचे टप्पे एकेका टप्प्यावर आपण काय काय करत जाणार आहोत. 5 वर्षात सगळं होईल असा माझा दावा नाही, पण 5 वर्षात होणारी दिशा ही पुढच्या 500 वर्षात दिशादर्शक ठरेल आणि महाराष्ट्राला देशाचं नेतृत्व विभागाचं स्वाभाविकता आहेच ते उजळून निघेल असं काम आम्ही उभं करू. मुळात आता या चर्चेदरम्यान विषय आला तो चित्रपट निर्मितीचा. महाराष्ट्र किंवा मराठी माणूस, आज भारतीय चित्रपटाचा जनक हा महाराष्ट्र आहे किंवा महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे. आणि बॉलिवूडला कॉम्पिटिशन आता मग साऊथमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मिती होती आहे. नॉर्थमध्येही तशा स्वरूपाचे, उत्तर भारतामध्ये प्रयत्न सुरू आहेत. गुडगाव आणि या भागामध्ये नव्या फिल्म्स इंडस्ट्रीज सुरू आहे किंवा नोएडामध्ये तशा स्वरूपाच्या फिल्म सिटीज उभ्या केल्या जातात. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र त्यांच्याशी सातत्यानं स्पर्धेत कायम राहील यासाठी म्हणून तुमचं काय धोरण असेल बॉलिवूडसाठी? मला वाटतं साधा विषय. काल आम्ही एक रिव्ह्यू मीटिंग घेतली, त्यामध्ये आम्ही निर्णय सगळ्यांनी मिळून केला. तो म्हणजे की आज एखाद्या, आपण महाराष्ट्र अन्य राज्याशी म्हणतो, मी तर म्हणतो महाराष्ट्र अन्य देशांशी. ओके. आज जगामध्ये असे देश आहेत की ज्यामध्ये ते अनुदान द्यायला तयार आहे, तुम्ही आमच्याकडे येऊन तुम्ही चित्रीकरण करा. त्याच्या पुढे आता ते गेले आहेत, ते कॅशबॅक पॉलिसी करतात. या देशात काही राज्यांनी आता ते सुरू केलेलं आहे की बाबा तुम्ही इथे येऊन चित्रीकरण करा, आम्ही तुम्हाला अनुदान नाही, अनुदानाबरोबर आता कॅशबॅक सुद्धा देऊ इतक्या प्रमाणामध्ये. मला वाटतं त्यामुळे स्पर्धा आपल्याबरोबर समोर मोठी आहे. त्यातला पहिला प्रयोग आहे, समजा उदाहरणादाखल बॉलिवूडच इथे असल्यामुळे स्वाभाविक नेतृत्व आपल्याकडे आहे, पण परवानग्या मिळण्यामध्ये मला किती टेबलांवर जायला लागणार आहे. यामध्ये मुंबईत सुसूत्रीकरण आपण केलं, राज्यस्तरावर केलं पाहिजे. कारण राज्यातल्या ज्या आवश्यक असलेल्या स्थळांचा परिचय जगाला व्हायचा असेल, आमचं लेणं असेल, आमची तलावं असतील, आमचं जंगल असेल, आमचं वन असेल, आमचा पठार असेल, आमचं कातळ असेल, आमची जुनी मंदिरं असतील, अन्य जे काय असेल, तर या सगळ्यासाठी साधा निर्णय काल आम्ही केला. राज्य स्तरावर पुढच्या 100 दिवसामध्ये एक खिडकी योजना आम्ही आणू. चित्रपट निर्मात्याने, बॉलिवूड असो, हॉलिवूड असो, मराठी असो किंवा डॉक्युमेंटरीवाला असो, त्यांनी आमच्या फिल्म सिटीतल्या संबंधित अधिकाऱ्याकडे ऑनलाईन अर्ज केला. तो फॅसिलिटेट करेल की त्याला इरिगेशनची परवानगी लागत असेल बंद, तर तो त्या ठिकाणी त्या आमच्या इरिगेशनची परवानगी देईल, जंगलाची देईल, अजून ITची देईल, एअरपोर्टची देईल, कुठली देईल. पण ते काम माझं फिल्म सिटीतला प्रत्येक तो संबंधित अधिकारी करेल. आणि मग त्यातनं स्वाभाविकता, ज्याचा उल्लेख तुम्ही केलात, पर्यटन, यासाठी महाराष्ट्र हा त्यातनं दिसणं आणि चित्रीकरणासाठी लोक येणं आणि या सगळ्यातनं माझा महाराष्ट्र नेतृत्व करणं, या दिशेनेच आम्ही विचार करतो. मुळात कोल्हापूर फिल्म इंडस्ट्री होती आपल्याकडे, ती आता जवळजवळ लयाला गेलेली आहे. कोल्हापूरमध्ये आता स्टुडिओज तसे नाही. महाराष्ट्र सरकारची एक मोठी फिल्म सिटी होती, तीही जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. आणि काही आपण नवीन फिल्म सिटीज तयार करणं, म्हणजे नाशिकजवळ एक फिल्म सिटीचा प्रोजेक्ट आपण प्लॅन करतोय किंवा इतरही ठिकाणी काही प्लॅनिंग होत आहे. तर या दृष्टीने काही वेगळ्या फिल्म सिटीज उभ्या करण्यासाठी म्हणून अजून काही हा विचार समोर आलेला आहे. मुळामध्ये कोल्हापूरची अजूनही आपल्याकडे आहे, पण त्याला आपल्याला आजच्या स्पर्धेत उतरण्यासाठीचं बळ द्यावं लागेल. त्या प्रक्रियेला सुरुवाती झालेली आहे. काही चॅलेंजेस आहेत, आर्थिक चॅलेंज, आर्थिक बजेटचं चॅलेंज, आज समोर आपल्या समोर असलेले प्रश्न, राज्यासमोर असलेले प्रश्न, मध्ये विविध प्रश्न असो, यातनं एक प्रायोरिटी या कामाला उभे करण्यासाठी माझं तर मत आहे की या विषयावर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा केल्यानंतर त्याला आवश्यक तेवढ्या खाजगीकरणाची मुभा देण्याचा सुद्धा
हा विचार आपल्याला करावा लागेल. आणि मग त्या खाजगीकरणातून सुविधा लोकांना मिळाली, जी सुविधा निर्माणकर्त्याला त्याचं आर्थिक गणित जमलं आणि राज्याला सुद्धा आर्थिक त्यातनं काही ना काही मिळालं, असं आपल्याला PPP मॉडेलचा काही बाबतीमध्ये काही वेळापुरता विचार करावा लागेल. मग तो मुंबईतल्या फिल्म सिटीचा असो की त्या ठिकाणी कोल्हापूरच्या फिल्म सिटीचा असो. हा मुद्दा सुद्धा समोर येतोय की आपल्याला आता अजूनच्या काही चित्रनगरी उभ्या केल्या पाहिजेत. नागपूरला असा एक प्रस्ताव आहे, तो नाशिक जवळ असला पाहिजे असाही प्रस्ताव आहे. याच्यावर आवश्यकतेनुसार सकारात आम्ही विचार करतो. सर, यात एक सगळ्यात म्हणजे सांस्कृतिक विभाग आहे, आपण पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे हा. आणि जर हॉलिवूडचे कोणतेही चित्रपट आपण बघितले, मोठे चित्रपट, तर त्या चित्रपटांमध्ये मग महाराष्ट्र किंवा मुंबई कशी दिसते, तर मग ती फक्त स्लमडॉग मिलेनियर दिसते किंवा शांताराम सारख्या फिल्ममध्ये फक्त आपल्याला झोपडपट्टीच दिसते. हॉलिवूडच्या सगळ्या मोठ्या फिल्म्समध्ये महाराष्ट्राचं किंवा मुंबईचं चित्र हे असं गळीत गात्र गलिच्छ अशा स्वरूपाचं उभं राहताना पाहायला मिळतं. याला काही मर्यादा आणण्यासाठी किंवा त्यावर काही एक ऑडिट असावं की कशा स्वरूपात आमचं चित्रीकरण होत आहे, त्याचं परसेप्शन कसं तयार होणार आहे, या संदर्भात काय विचार असेल का पुढच्या? बघा, क्रिएटिव्हिटीला कायद्याने बांधावं असं माझं मत नाही. होय, तुम्ही सांगता हे सत्य आहे, पण कुठल्याही क्रिएटिव्ह डायरेक्टरला त्यातल्या काय अँगलने त्याचा सिनेमा बनवायचा आहे, त्या दृष्टीने काय लोकेशन आवश्यक आहे, कुठला मुद्दा आवश्यक आहे, कुठलं स्थळ आवश्यक आहे, तो ठरवत असतो. तुम्ही म्हणालात ते मी नाकारणार नाही की बहुतांशी हल्लीकडच्या काळामध्ये मुंबईचं दर्शन हे आपल्याला मुंबई जशी दाखवायची आहे सर्वंकष, तशा पद्धतीने दिसण्यामधल्या गोष्टी येत आहेत असं वाटत नाही. एक काळ होता की मुंबईच्या चाळी, मुंबईच्या गिरणी, मुंबईच्या चाळीत, त्याच्यानंतर झाला मुंबईतले गुन्हेगारी, असा एक एक टप्पा करत सिनेमा मराठी असो हिंदी असो कुठलाही असो हा त्या ठिकाणी आपला पुढे गेला. मला वाटतं हे राज्य सरकार याचं उत्तर दोन पद्धतीने दिलं पाहिजे. एक माझ्या विभागाचं उत्तर आहे ते मी थोड्या वेळाने देईन, पण मुंबईला परिवर्तन करण्याचाच विचार राज्य सरकार करते. मुंबईला चांगली मुंबई करण्याचा, परिवर्तन म्हणजे मुंबईचं चांगली मुंबई करण्याचा हा विचार घेऊन काम करत आहे. आता तुम्ही तसं स्लमडॉग मिलेनियमचं म्हणाला, धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या उद्धवजींना आमचं सांगणं हेच आहे की जर मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या आणि धारावीत राहणाऱ्या माझ्या मुंबईकरांच्या डोक्यावर जर हीच ओळख येणार असेल तर मुंबईची अशी पण ओळख होऊ शकते की एखादा जगातला माणूस एक डॉक्युमेंटरी करेल की एशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी जी गणली जात होती ती आता काय झाली बघा, असे एक आयडियल केस जगासमोर आणता येऊ शकते. केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या असलेल्या लक्ष्मी प्रेमासाठी अशा पद्धतीचा विरोध विरोधकांनी करणं हे मुंबईच्या हिताचं नाही. आलायदा राहिला राजकीय भाग. अशा पद्धतीने मुंबईचा कोस्टल रोड, मुंबईची अंडरग्राऊंड मेट्रो, आज मुंबईत एक नवीन मुंबई खाली झाली आहे. या जवळजवळ 9 मेट्रो रूटच्या माध्यमातून चाललेल्या कामात काही 100 किलोमीटरची मुंबई आता पोटात निर्माण झाली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो निलेशजी, मी तुम्हाला घेऊन जायला तयार आहे. आपण इथूनच जवळ BKCला जे मेट्रो स्टेशन अंडरग्राऊंड झालंय ते बघूया. विदेशी हॉलिवूड फिल्म्समध्ये एखादा सीन, एखादा हिरो एखाद्या विलनच्या मागे लागलाय, त्यानंतर पळण्याची जी दृश्य दिसतात आधुनिक असल्या स्थानातून, अशाच्याही पेक्षा चांगलं असं मेट्रो स्टेशन अंडरग्राऊंड आपल्याला इथे दिसेल. आता ते सुद्धा उद्याच्या डेस्टिनेशन ऑफ शूटचं स्थान बनणार आहे. अशा पद्धतीने विकास हे या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारचा उद्देश आहे. आणि त्यामुळे हा एक भाग झाला की मुंबई आम्हाला विकसितच विरासत ठेवून अशी करायची आहे की ज्याच्यात मुंबई दाखवताना काय दाखवली पाहिजे हा विचार त्यातनं स्वाभाविक पुढे येईल. दुसरा विषय, यासाठी मुंबई भर आणि मुंबई काय हे हॉलिवूड बॉलिवूडला दाखवण्यासाठी एक अभिनव प्रयोग आम्ही करणार आहोत. बरं. आणि त्यामुळे बघा, मला सगळ्या गोष्टी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलता नाही येणार, पण जसा मुंबईच्या चाळीचा उल्लेख मी केला, मुंबईच्या राजाबाई टॉयर्सचा इतिहासाचा विषय, मुंबईच्या मरीन ड्राईव्ह दाखवण्याचा विषय आहे, तसंच माझ्या मुंबईतल्या काम करणाऱ्या विविध NGO संस्था या प्रेरणेचा विषय, त्यांच्या कामाची जागा वेगळी आहे. माझ्या मुंबईमध्ये एकत्रितपणे काम करून जगाला लाजवेल इतक्या मॅनेजमेंटचं काम करणारा डबेवाला हा दाखवण्याची आवश्यक, असे 100 विषय आहेत. जे 100 विषय आम्ही लिस्ट करून मुंबई आणि राज्य प्रोजेक्ट करणं की ज्यातना क्रिएटिव्ह जगतात काम करणाऱ्या माझ्या माणसाचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे
असं क्रिएटिव्ह हब मुंबईचं आम्ही निर्माण करणार आहोत. क्या बात. सर, हा प्रवास, हे विजन जे आहे, या प्रत्येक विजनच्या मागे मूळ असतं ते तुमची जडणघडण. मग ती राजकीय पक्षाची असो, राजकीय व्यक्तीची असो, किंवा कोणत्याही नेतृत्वाची असो. तुमचं नेतृत्व मंत्रिपदापर्यंत पोहोचलं आणि त्यातून तयार होत जाणारं विजन, यामागे साहजिक आहे मुंबईतली जडणघडण आहे तुमची, आणि मुंबईकडे पाहण्याचा तसा दृष्टिकोन आहे. मुळात असा कोणता विषय ठरला की ज्यातून तुम्ही राजकारणाकडे आकृष्ट झालात? कारण आशिष शेलार सगळ्यांना माहिती आहे, पण आशिष शेलारांचा प्रवास ठाऊक नाही आहे. मुळात कोणत्या टप्प्यावर राजकारण किंवा समाजकारण या दोघांकडे आकर्षण निर्माण झालं? खरं सांगू का, मी ठरवून राजकारणात आलोच नाही, बरं. किंवा राजकारण माझ्या डोक्यातच नव्हतं. मुळामध्ये गिरणगावात जन्मलेला मी, गिरणगावातली माझी चाळ पडली, आणि चाळ पडल्यानंतर कुठल्याही भाडेकरूचा किंवा चाळकरूची जी दशा होते ती भरपट मी माझ्या वडिलांची आणि आईची पाहिली. आणि मग ती चाळ पुनर्विकसित होईपर्यंत सामान्य माणसाने जायचं कुठे? त्यात असलेला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी व्यवहार सुद्धा त्या काळात मी पाहिला. संक्रमण शिबिरामध्ये खोली मिळवण्यासाठीचे परिश्रम त्या काळात अनेक लोक करत होते, माझ्या वडिलांची पायपीट मी पाहिली. संक्रमण शिबिरात आल्यावर तिथली दुरावस्था अशी की त्या ठिकाणी पिण्याचं पाणी सुद्धा तोटीतनं ओढून घेतल्यावर येईल, आणि तोटी जरा हल्ली बुडबुड बुडबुड बुड पाणी गेलं, ही दुरावस्था सुद्धा पाहिली. त्यातनं असणारी गुन्हेगारी, कारण गिरणगावातच जन्म झालेला, आर्थर रोड जेलच्या समोरच मी राहणारा, आणि त्यामुळे बाबू रेशीमपासून सगळ्यांच्या एका बाजूला असलेलं 144 टेनामेंट आणि डावीकडे असलेली त्या ठिकाणी आमची दगडी चाळ, आणि प्रत्येक जण येणारी गाडी आर्थर रोड जेल, या सगळ्या बघून गिरगावाच्या शाळेत मी जाणारा, आणि त्यामुळे सांस्कृतिक राजधानी त्यावेळेची गिरगाव, त्या शाळेमध्ये संस्कृती, कला, क्रीडा याचाही आम्हाला बाळकडू त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून या सगळ्यातनं मी मुंबई आणि राज्याकडे बघण्याची माझी दृष्टी वेगळी आहे. बदल आयुष्यामध्ये संक्रमण शिबिरात झाल्यावर, वांद्र्यात आल्यावर झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला, आणि मग सहजतरी खेळायला जायचो, तिथून गीत गायला लागलो, रोज प्रार्थना बोलायला लागलो, आणि यातून संस्काराने माझं मन मस्तिष्क कधी भरून गेलं हे कळलंच नाही. आणि त्यातून झालेला जो प्रवास आहे तो मग विद्यार्थी क्षेत्रात, कॉलेजमध्ये आल्यावर विद्यार्थी परिषद, मग विविध विद्यार्थी किंवा शैक्षणिक व्यवस्थेच्यावर आंदोलनं, त्यात झालेला संघर्ष, खाल्लेला मार, मिळालेली जेल, यातूनही विद्यार्थी प्रश्नावर मागे हटायचं नाही. आणि ज्या वेळेला परमोच्च विचार त्यातला आला की नाही, आपल्याला या व्यवस्था परिवर्तनासाठी काम करायला अधिकचा वेळ दिला पाहिजे, त्यावेळेला घर सोडून निघालेला पूर्ण वेळ, आणि मग विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयातच राहून काम करत राहिलो. या सगळ्यात कधीच मला काही बनायचं आहे हा विचार मनात नाही आला. मला तर वाटतं संघ परिवाराचं यश एक अशी युवा पिढी निर्माण करण्यामध्ये आहे की जी मैं नाही तू, माझ्यापेक्षा देश मोठा, माझ्यापेक्षा तुझा प्रश्न महत्त्वाचा, अशी विचारधारा स्वाभाविकता बनवते. आणि म्हणून त्या पठणीतनं काम करत करत ज्यावेळेला वकिली सुरू केली, 95चा तो काळ होता, सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा आलं, आणि प्रमोद महाजनांनी सांगितलं की आता पहिल्यांदा सरकार येतं, त्यावेळेला संघटन आणि सरकार यामध्ये एक कुठेतरी नातं, नाळ जोडली पाहिजे, म्हणून एक व्यवस्था उभी केली पाहिजे की ज्यात सरकारने संघटनेतनं आलेल्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे. याचं काम राम कापसेजी करतील, त्याला सहाय्यक म्हणून तू काम कर. तिथून राजकीय कामाला सुरुवात झाली, आणि तिथून मग युवा मोर्चा, नगरसेवक, आमदार, अध्यक्ष, मंत्री, विविध पद, हा सगळा विषय झाला. अच्छा. पण मग अशा परिस्थितीत आमदारकीचा टप्पा, मुळात तुम्ही आमदार व्हावं किंवा नगरसेवक व्हावं या दृष्टीने, तर अशी पहिली सूचना कुठून आली? मुळामध्ये मी निवडणूक लढवण्याचाही विचार केला नव्हता. मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही हसाल की महाविद्यालयीन राजकारणामध्ये जेव्हा 11वीला डिव्हिजनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तू उभा राहा असं ज्या वेळेला मला संघटनेनं सांगण्यात आल्यावर मी फॉर्म भरावा लागेल म्हणून फॉर्म भरायच्या दिवशी पळून गेलो. निवडणुकीपासून इतका लांब विचार करणारा मी, पण आमच्या संघटनेच्या व्यक्ती निर्माणातच कार्यपद्धती इतका दम आहे की नेतृत्वाचे गुण सहजतेने कधी रोप त्याचं लागलं हे कळलं नाही. 2002ला ज्या वेळेला विनोद तावडे जे अध्यक्ष होते, प्रमोदजी नेतृत्व करत होते, गोपीनाथजी होते,
त्यावेळेला हा विचार आला, आणि जो आमच्याकडे स्वाभाविकता होत असतो की बाबा तिसीच्या आतली किंवा तिसीच्या दरम्यानचं एक नवीन नेतृत्व आपण निवडणुकीत उभं केलं पाहिजे. आणि मग महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा मला संघटनेने, पक्षाने महानगरपालिका लढवू सांगितली. त्यालाही खूप विचारांती नाही नाही म्हणतच मी हो म्हटलं. आणि तिथून बदल जो झाला की महानगरपालिका निवडून आल्यावर एक मोठं दालन महानगरपालिकेत काम करण्याचं जे मला मिळालं, त्यातून पुढची जडणघडण होती. पण या पूर्ण प्रवासात, कारण साधारण राजकारणामध्ये अजातशत्रू असलेली व्यक्तिमत्व खूप कमी आहेत, आणि आशिष शेलार तसं एक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ते शरद पवारांबरोबर तितकीच उत्तम पद्धतीनं त्यांची नाळ जोडलेली असते. इतकंच नाही तर मग ते उद्धव ठाकरेंबरोबर पण तशाच स्वरूपामध्ये उत्तम असे संबंध राखून असतात. उद्योग जगताशीही असतात आणि साहित्य विश्वाशीही असतात. मुळात असं सार्वत्रिक व्यापक असं राहणं हे कसं शक्य होतं, आणि त्यासाठी म्हणून एखादी नेतृत्वानं किंवा नव्या पिढीतल्या युवकानं काय प्रयत्न करणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? पण मी विशेष प्रयत्न केल्याने ती माझी आवड आहे. बरं. मुंबईतल्या गिरणी चाळीवर मी डॉक्युमेंटरी बनवली आहे 1998. त्यातनं पैसा कमवण्याची इच्छा नव्हती, हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय होता. मुंबईतल्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळलेला मी आहे. मी मुंबईतल्या न्यायालयाच्या माध्यमातून बार काउन्सिलमध्ये क्रिकेट वानखेडेवर खेळलेला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या विश्वामध्ये सहज आवड होती. मुंबईच्या या सगळ्या जडणघडीत मुंबईने मला हे दिलेलं आहे. मला वाटतं मुंबईकर हा जो एक धर्म आहे, धर्म म्हणजे तो योग्य अर्थाने त्याचा अर्थ आहे, त्याच्यामध्ये गणेशोत्सव करणं मी सहज करतो. मुंबईत नवरात्रोत्सव द्वावर सहज असतो. मुंबईच्या पर्यावरण विषयात कॉन्फरन्समध्ये आवड असणं हे स्वाभाविक होतं. हा मुंबईकर धर्म मला हे शिकवत गेला आहे. आणि मला असं वाटतं की तो मुंबईकर धर्म आपण जपला पाहिजे, वाढवला पाहिजे, त्याचा वारसा निर्माण केला पाहिजे. आणि त्या कामामध्ये सुद्धा मी लक्ष देईन. आणि त्या कामामध्ये आजच्या युवकाने मुंबई नीट समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. ते या पूर्ण प्रवासामध्ये ज्यावेळेला तुम्ही नगरसेवक झालात किंवा आमदार झालात किंवा आता मंत्री झालात, तर घरच्यांची, मुख्यतः आईबाबांची प्रतिक्रिया पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही निवडून येता त्यावेळीची काय होती? मी जेव्हा पहिल्यांदा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निर्णय केला लढण्याचा, माझे वडील एक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये क्लास 4 एम्प्लॉई होती. आई आमची म्हणजे घरातच हाऊसवाईफच होती. तर निवडणूक आणि आपण काय संबंध आहे? तर वडील मला म्हणाले, बाबा हे काय क्षेत्र आहे, तू आजपर्यंत चांगलं काम करत होता, संघ आणि विद्यार्थी परिषद. माझं काही म्हणणं नव्हतं, भाजपच्या विचारधारेशी माझा आक्षेप नाही, चांगलंच आहे. पण निवडणूक हे आपल्याला जमणारं नाही आहे, ही वडिलांची प्रतिक्रिया होती. आणि ती स्वाभाविक होती. कुठल्याही मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय माणसाला वाटावं तीच प्रतिक्रिया होती. पण त्यातनं ज्या वेळेला मी यश आणि माझी ओळख निर्माण होत गेली, तेव्हा अगोदर माझ्या आईवडिलांनी मला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. मला वडिलांची आठवण जरूर आहे. 2009ची निवडणूक, ज्यावेळेला माझा पराभव झाला, विधानसभेची पहिली निवडणूक मी लढलो आणि 1600 मतांनी मी माझा पराभव झाला. त्यावेळेला वडिलांच्या डोळ्यातून निघालेले अश्रू मला बरंच काही सांगून गेले की तुझ्या प्रयत्नांमध्ये तुझी कमतरता ही तुझ्या परिवाराला, तुझ्यावर प्रेम करणाऱ्याला, तुझ्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, तुझ्यावरसाठी मेहनत करणाऱ्या पक्षाला खाली डोकं घालायला लागू शकते. आणि म्हणून तेव्हापासून मी कुठलीही निवडणूक असो ज्याची मला जबाबदारी असेल किंवा मी निवडणूक लढवत असेल, मी अतिशय आक्रमकतेने आणि आग्रहपूर्वक लढतो. आणि त्यात 1% कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही. अशी निवडणुकीची एक प्रथा परंपरा सुरू झाली. आज मी 2 नगरपालिका, 4 विधानसभा, 1 विधान परिषद हे मी स्वतः निवडणुका लढलो. आणि निवडणुका लढवण्यासाठी 2017ची मुंबई महानगरपालिका तर माइलस्टोनच ठरली. पण हैदराबाद कॉर्पोरेशन असेल, दिल्लीत विधानसभा असेल, बँगलोरमध्ये त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल, या सगळ्या विविध राज्यात सुद्धा निवडणुकांच्या मॅनेजमेंटमध्ये पक्षाने मला संधी दिली. मुळात एखादी कार्यकर्ता जमिनीवरून येतो आणि मग तो मंत्रिपदाला पोहोचतो, तर साहजिक आहे त्याची नाळ जोडलेली असते सर्वसामान्य नागरिकाशी. आणि म्हणजे आपल्याकडे कुटुंबशाही आणि त्यातून आलेले नेतृत्व हा एक मोठा प्रवास आपण सातत्यानं बघतो. आणि त्यातून तुमच्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेला घडतो त्यावेळेला अनेकांना एक इच्छाशक्ती तयार होते की आपण पण राजकारणात जाऊ शकतो. पण अशी मंडळी जी राजकारणात येऊ इच्छिता पण त्यांना खूप पार्श्वभूमी नाही आहे, अशांसाठी तुमचा सल्ला काय असेल? मला असं वाटतं की ह्यात भाजपमध्येच या, संघात या, विद्यार्थी परिषदेत या, हा सल्ला आहे.
पण कदाचित तुम्हाला वाटेल हा माझा सल्ला हा एकांगी मी मांडतोय का, तर एकांगीपणे मी मांडत नाही, त्याच्या मागचं मी विचार मांडतोय. तो विचार हा आहे, लोकशाही मूल्यांवर काम करणाऱ्या संघटनेत. आता लोकशाही मूल्य म्हणजे काय याच्यावर परत डिबेट होऊ शकते, पण तो विषय आपण आज बाजूला ठेवू. आपल्याला काहीतरी करण्याची मनातून इच्छा आहे, त्या सगळ्या युवकांनी समाजकारणात आणि राजकारणात पडलं पाहिजे. हे जग व्यापलं पाहिजे. हे जग आता नवीन आव्हानं घेऊन झालेलं आहे. या समाजकारणात आणि राजकारणामधनं स्वतःच्या आयुष्यात मूलभूत परिवर्तन होऊ शकतं असा विश्वास ठेवलेली करोडो मंडळी आ वाचून उभी आहेत. त्यांना सुखाचे 2 क्षण द्यायचे असतील तर मला ह्या लोककल्याणामध्ये उतरावं लागेल, आणि त्या लोककल्याणात उतरण्यासाठी मी आज मुद्दामून हा शब्द वापरतोय, आपल्याला वैचारिक भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि आध्यात्मिक अधिष्ठान सुद्धा असलं पाहिजे. अशा विचारांनी सर्व युवकांनी यावं असं माझं त्यांना नम्र निवेदन आहे. अगदी अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा, आणि इथेच आपण थांबणार आहोत. पण यातून एक लक्षात घ्यायला हवं की आपण व्यवस्थेला सातत्यानं दोष देत राहतो. बसबसपुरी आहे, घाण आहे, त्या घाणीत कोण हात टाकेल, आणि मग तीरावर बसून कपडे सांभाळणं किंवा अगदी तीरावरही न जाणं, ही जी एक मानसिकता असते ती ठेवून चालणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की एखादी विचार अयोग्य आहे, तर त्या विचाराचा विरोध करण्यासाठी म्हणून लोकशाही मूल्यांच्या आधारित अशा संघटनांबरोबर तुम्हाला जोडलं जावं लागेल. अन्यथा त्या विचाराशी लढणं तुम्हाला शक्य होणार नाही. आणि त्यासाठी म्हणून उगाच कुणाला तरी दोष देत राहणं, वाईट म्हणत राहणं, इतक्यानं लोकशाही सुधारणार नाही किंवा लोकशाहीची मूल्य जी आहे ती जपली जाणार नाही. आणि त्यामुळे प्रत्येक युवकाला, प्रत्येक नव्या पिढीतल्या नागरिकाला, सुज्ञ नागरिकाला राजकारणात यावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून शेलार सरांनी जो मार्गदर्शनाचा सल्ला दिला आहे तो तुम्हाला मान्य असेल अशी अपेक्षा करूयात. सर, तुम्ही आज आलात आणि जी व्हिजन मांडलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.